नमस्कार. आज आपण ऑटिझम या आजाराबद्दल बोलणार आहोत. तर ऑटिझम ह्याचं एकच एक लक्षण नाही, तर हा एक लक्षणांचा समूह आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक मुलामध्ये वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं आढळतात आणि ती वेगवेगळ्या स्वरूपात माईल्ड किंवा जास्त तीव्र स्वरूपात असू शकतात. त्याचे मेजर कंपोनेंट्स काय आहेत? तर मेन म्हणजे एक तर सोशल इंटरॅक्शन त्या मुलांची कमी असते, सोशल कम्युनिकेशन कमी असतं. दुसरं, ती मुलं बोलायला उशिरा लागतात. तिसरं, ते एकाच प्रकारच्या मुवमेंट्स रिपीटेडली करत असतात. त्याला इकोलॅलिया असं म्हणतात. तर पूर्वी खूप याचं प्रमाण कमी होतं. पण आता आम्ही बघतोय, तर पूर्वी याचं प्रमाण हजारामध्ये एखाद्या मुलाला असायचं. पण आता ते प्रमाण 60 ते 70 मुलांमध्ये एखाद्याला होतंय. म्हणजे याचं प्रमाण प्रचंड वेगाने वाढत आहे आणि याला आपली लाईफस्टाईल जबाबदार आहे. आणि अतिरिक्त स्क्रीनचा वापर, तो मोबाईल असून दे, टीव्ही असून दे, लॅपटॉप असून दे, त्याचा एक्सपोजर जास्त झाल्यामुळे याचा परिणाम वाढत आहे, असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि जर तुम्ही ते लवकरात लवकर डायग्नोज केलं, तर त्याच्यावर व्यवस्थितपणे उपचार करून त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट दिसते.